नमस्कार. पुस्तकार्थ या माझ्या नव्या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पुस्तकार्थ या मालिकेमध्ये आजपर्यंत वेळोवेळी वाचलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचा विचार करण्याचा माझा विचार आहे. विचार शब्द दोनदा अशासाठी वापरला की कोणतंही पुस्तक वाचत असताना मनामध्ये आपल्या जे वेगवेगळे संदर्भ जागे होतात, वेगवेगळे अनुभव आठवतात, अशा सगळ्यांचं एकत्रीकरण करत त्या पुस्तकाच्या निमित्तानं त्या पुस्तकाविषयी बोलणारे व्हिडिओ असं पुस्तकार्थ या मालिकेचं स्वरूप असेल. दररोज सकाळी 6:30 वाजता हे व्हिडिओ रिलीज होतील. मी दररोज म्हटलंय खरं, पण ज्या दिवशी बाजार गप्पा असतील त्या दिवशी पुस्तकार्थ नाही, आणि ज्या दिवशी पुस्तकार्थ असेल त्या दिवशी बाजार गप्पा नाहीत, हे नक्की. पण वेळ मात्र सकाळी 6:30. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मनापासून आवाहन करतो की पुस्तकार्थ आणि बाजार गप्पाचे सर्व व्हिडिओ अत्यंत आवश्यकतेनं पहा. ना पुस्तक परिचय ना पुस्तक परीक्षण अशा पद्धतीचं सूत्र धरून मी या पुस्तकांकडे पाहिन. त्याला विषयाचं बंधन नसेल, त्याला भाषेचं बंधन नसेल. कदाचित पुस्तक अगदी अलीकडच्या काळामध्ये प्रकाशित झालेलं असेल, कदाचित पुस्तक फार पूर्वी प्रकाशित झालेलं असेल. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की होता होईतो विज्ञानवादी पुस्तकं मी फारशी वाचत नाही, त्यामुळे त्याचा समावेश काही प्रमाणामध्ये कमी असेल हे अत्यंत उघड आहे. शेवटी असं आहे, आपण वाचायला म्हणून एक पुस्तक घेतो, मग त्या विषयाच्या निमित्ताने असेल, त्या लेखकाच्या निमित्ताने असेल, मग त्या लेखकाची किंवा त्या विषयावरची किंवा काही वेळेला अगदी या सगळ्या पलीकडची ही पुस्तकं आपल्याला आठवत राहतात. आणि या वेगवेगळ्या गोष्टींच्या कोलाजमधनं आपल्या मनामध्ये त्या विषयाविषयी, त्या पुस्तकाविषयी, त्या लेखकाविषयी जे भावविश्व निर्माण होतं ते यथाशक्ती यथामती शब्दांकन करणारी मालिका म्हणजे पुस्तकार्थ. पुस्तकार्थ या मालिकेचं पहिलंच पुस्तक आहे ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका सुनंदा भोसेकर यांचं अगदी अलीकडे काही मोजक्या दिवसांपूर्वी ग्रंथालीनं प्रकाशन केलेलं पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान हे पुस्तक. पेरिप्लस हा शब्दच अत्यंत अप्रचलित आहे, फार मोठ्या प्रमाणावरती अपरिचित आहे. अगदी वेबस्टर सारख्या डिक्शनरीमध्ये गेलं तरी सुद्धा पटकन पेरिप्लस हा शब्द सापडत नाही. गुगलवर गेलं किंवा इतर समाज माध्यमांवरती जर गेलं तर मात्र पेरिप्लस हा शब्द नक्की जाणवतो. आणि पेरिप्लस या शब्दाचा अगदी ढोबळमानाने अर्थ घ्यायचा झाला तर पूर्वीच्या काळी जेव्हा विज्ञान प्रगत नव्हतं पण लोक जगातल्या एका देशातनं दुसऱ्या देशामध्ये जरूर जात होती, आपल्या हिंदुस्थानमध्ये तर अशा बाहेरच्या पर्यटकांची, मग ते कधी पर्यटक म्हणून आले असतील, कधी प्रवासी म्हणून आले असतील, कधी राजकारणी म्हणून आले असतील, यांचा इतिहास खूप जुना आहे. आणि मग वेळोवेळी वेगवेगळ्या टप्प्यांवरती आलेल्या अशा पर्यटकांनी आपल्या हिंदुस्थान विषयी केलेल्या नोंदी, अशा अर्थानं पेरिप्लस हा शब्द आहे. अगदी तांत्रिक दृष्ट्या वापरायचं झालं तर हायसी वरती खोल समुद्रात गेल्यानंतर आपल्या नौकानयनासाठी नाविकानं बनवलेले कच्चे नकाशे म्हणजे पेरिप्लस असा शब्द आहे. आता त्या अर्थानं सुनंदा भोसेकर त्यांच्या पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान या द्विखंडात्मक पुस्तकात हा शब्द वापरतात की नाही, किंवा त्या वापरू इच्छितात की नाही, हा मुद्दा पूर्णपणाने वेगळा. पण मला नेहमीच असं वाटतं की एकंदरीतच इतिहासाच्या किंवा भविष्याच्या त्या अथांग समुद्रामध्ये जात असताना आपल्या मनामध्ये काही कल्पना असतात, अशा अर्थानं दिशा जरूर असते. परंतु रस्ता जसा आखीव रेखीव बांधीव असतो तसं ना समुद्रातले मार्ग असतात ना आकाशातले असतात. आणि म्हणून तर इतिहास असं सांगतो की तो निघाला तर एका दिशेला पण गेला भलत्याच दिशेला. आणि मग अशा वेळेला मनातली ही कच्ची बांधणी, त्या क्षणाला त्याच्या करत गेलेल्या सुधारणा आणि शेवटी मिळाले स्थान ते गंतव्यस्थान, असा जो प्रवास असतो त्याच्यासाठी जे आपण स्वतःशी लॉगबुक असं म्हणू, मार्गदर्शक तत्व असं म्हणू, त्याला पेरिप्लस असं म्हणतात. आणि त्यामुळे असा फारसा प्रचलित नसलेला शब्द जेव्हा त्या पुस्तकाच्या जाहिरातीत पाहिला तेव्हाच मनामध्ये या पुस्तकाविषयी कुतूहल निर्माण झालं. आणि त्यातही ज्या पद्धतीनं सुनंदा भोसेकर आपलं लेखन करतात किंवा अलीकडच्या काळामध्ये राणी दुर्व्यांबरोबर ती पॉडकास्ट करतात, तेव्हा एक अत्यंत माहितीपूर्ण पुस्तक मिळेल, त्यातही तो ग्रंथाली सारखा प्रकाशक असल्यामुळे मिळेल याची कल्पना होते. आणि त्यामुळे प्रकाशन पूर्व सवलतीत त्या पुस्तकाची नोंदणी केली. आणि ज्या दिवशी संध्याकाळी म्हणजे 25 फेब्रुवारीला या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्या दिवशी सकाळीच हे पुस्तक हातात आलं. आणि त्यामुळे पुस्तकार्थाचं खरं सांगायचं म्हणजे पेरिप्लस हा शब्द पुस्तकार्थ या मालिकेलाही लागू पडेल असं वाटलं
कारण इथंही मला स्वतःलाही माहिती नाहीये उद्या मी कोणत्या पुस्तकावर बोलणार आहे. अशा अर्थानं माझ्या पुस्तकांच्या वाचनाच्या समुद्राचा नकाशा असं म्हणूनही पेरिप्लस हा शब्द वाटला आणि म्हणून पुस्तकार्थाचा पहिलाच भाग पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान. एखादा मुद्दा सुटू नये म्हणून माझ्या नेहमीच्या शैलीपेक्षा बरचसं काही लिहून काढलंय आणि ते वाचता वाचता मध्येच उत्स्फूर्त बोलणं अशा पद्धतीचं पुस्तकार्थ या मालिकेचं स्वरूप असेल. पहिलाच भाग असल्यामुळे मध्ये मध्ये हे संदर्भ देईन. तर पेरिप्लस हा शब्द प्राचीन ग्रीक भाषेतून आलाय. ग्रीकमध्ये त्याचा मूळ शब्द असून तो पेरी म्हणजे भोवती आणि प्लस म्हणजे नौकानयन किंवा समुद्र प्रवास या दोन शब्दांपासून बनलाय. पेरिप्लस हा एक प्रकारचा नौकानयन मार्गदर्शक म्हणजेच नेव्हिगेशनल गाईड किंवा समुद्र किनाऱ्याचा वर्णनात्मक नकाशा असतो. प्राचीन काळी खलाशी आणि व्यापारी प्रवास करताना समुद्र किनाऱ्यांमधल्या महत्वाच्या ठिकाणाची नोंद घेत असत. त्यात बंदर, व्यापारी केंद्र, पाण्याचे स्रोत आणि इतर महत्वाच्या गोष्टींची माहिती दिलेली असे. मग पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी म्हणजे एरिथ्रियन समुद्राचा पेरिप्लस हा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे जो इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. त्यात प्राचीन भारत, अरबी देश, पूर्व आफ्रिका यासारख्या भागांशी होत असलेल्या व्यापाराचं वर्णन आहे. याचा उपयोग प्राचीन व्यापारी, खलाशी आणि समुद्र सफर करणारे करत असत. जसं की आजच्या काळातले नकाशे आणि मार्गदर्शक पुस्तकं वापरली जातात तसं त्या काळातल्या या प्रवासाचं वर्णन म्हणून ते पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी. याचा संदर्भ पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान या ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री माननीय सुनंदा भोसेकर लिखित आणि ग्रंथाली प्रकाशित या पुस्तकामध्ये येतो. मी मगाशी म्हटलं तसं या पुस्तकाच्या प्रकाशनाची जाहिरात आली, त्याच्यामध्ये पेरिप्लस हा शब्द होता. बऱ्याच वर्षानंतर तो शब्द पुन्हा वाचनात आला, दृष्टीस पडला. त्या कुतूहलातनं या पुस्तकाची नोंदणी केली आणि 25 फेब्रुवारी ज्या दिवशी संध्याकाळी हे पुस्तक प्रकाशित व्हायचं होतं त्या दिवशी सकाळी हे पुस्तक माझ्या हातात आलं. त्या पाकिटावरती अत्यंत सुवाच्य आणि सुंदर आणि रेखीव अक्षरामध्ये माझं नाव आणि पत्ता लिहिलेला होता. त्या पाकिटावरचं अक्षर बघूनच इतकं रेखीव हात होते की ते मला पाकिट उघडवेना. या आखीव हस्ताक्षरानं या पुस्तकाविषयीची माझी उत्सुकता आणखीन वाढली. या वाढी उत्सुकतेनं पाकिट उघडलं आणि प्रथम दर्शनीच लक्षात आलं की दोन्ही खंडांचं मुखपृष्ठ अतिशय देखणं झालंय आणि या दोन्ही खंडांना एकत्र ठेवणारं जाकीटही अत्यंत चांगलं आहे. असे दोन वेगवेगळे खंड एका जाकीटात घालून द्यायची मराठी पुस्तकांमध्ये फारशी परंपरा नाही. अशामुळेही हे एक वेगळेपण मनामध्ये ठसलं आणि मग लक्षात आलं की अगदी अलीकडच्या काळात जाकीटासहित 3 खंड असं गुरुचरण दास यांची पुस्तकं आपल्याला मिळाली होती. पुस्तक वाचण्यासाठी उघडत असताना त्याच्या आधीच दोन्ही खंडांचं मलपृष्ठ म्हणजे ब्लर्ब वाचून झालं होतं. त्यामुळे असेल कदाचित, पण वाटलं की मराठीत असं पुस्तक प्रकाशित करून ग्रंथाली मराठी भाषा अभिजात भाषा झाली हा आनंद अशा पद्धतीनं सार्थ करताय. आणि दुसरं असंही मनात आलं की हिंदुस्तान हा शब्द तसा आपल्याकडे वादाचा विषय होतो, पण ग्रंथालीला निदान या पुस्तकाच्या शीर्षकासाठी तरी का होईना हा शब्द आवडावा किंवा घ्यावासा वाटला हे विशेष. चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात आलेला मॅगस्थनेस म्हणजे तो काळ झाला इसवी सन पूर्व 2रं शतक, ते इंग्रजांनी मुंबई ताब्यात घेतल्यावर आलेला डॉक्टर जॉन फ्रायर हे झालं 17वं शतक. अशा 19 शतकात या प्रवाशांनी किंवा प्रवाशांवर केलेल्या लेखनातून त्या व्यक्तीला केंद्रीभूत धरून त्यांच्या हिंदुस्तान भेटीच्या काळात असणाऱ्या हिंदुस्तानचं त्यांनी केलेल्या वर्णनाचं निरपेक्ष आणि निर्लेप शब्दांकन म्हणजे सुनंदा भोसेकर यांचं हे पुस्तक. यात राजकीय इतिहास येतो, व्यापारी इतिहास येतो, सामाजिक इतिहास येतो, धार्मिक इतिहास येतो. फक्त एक लक्षात ठेवावं लागतं की या नोंदी त्या प्रवाशांनी त्या वेळी त्यांना उपलब्ध असलेल्या माहितीनुसार किंवा त्यांनी गोळा केलेल्या माहितीनुसार लिहिली आहेत. त्यामुळे या नोंदी करणाऱ्यांच्या चष्म्याचा जो रंग असेल त्या रंगातून हे पुस्तक आलंय हे गृहीत धरायचं, कारण त्या प्रवाशांच्या लेखनावर आधारित संकलन असं पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान या पुस्तकाचं स्वरूप आहे. त्या अर्थानं हे पुस्तक म्हणजे ॲज इज व्हेअर इज असं जशी कमर्शियल टेंडर मधली भाषा असते तशा स्वरूपामध्ये करायला लागेल. परदेशी प्रवासांच्या नोंदी किंवा परदेशी प्रवाशांनी हिंदुस्तान विषयक केलेल्या नोंदी हे एकमेव सूत्र हे या पुस्तकाचं आहे. पाहिजे तर तो या पुस्तकाचा पासवर्ड आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे म्हटलं
तर विविध शतकातली सर्वसमावेशकता या पुस्तकामध्ये आहे. आणि पाहिजे तर त्याचं वर्णन विविधांगी पण विस्कळीत करत एक छिद्रांविषयीपणाही करायचा झाला तर करता येईल. खरं सांगायचं म्हणजे असं विविधांगी असणं आणि विस्कळीत असणं हे सहज आहे, कारण त्या एकमेकांशी संबंध नसलेले कोणत्याही अर्थाने असे वेगवेगळ्या काळात आलेले प्रवासी आणि त्या त्या काळात असलेलं हिंदुस्थान अशी पार्श्वभूमी किंवा केंद्रीभूत बिंदू या पुस्तकाचा आहे. हे पुस्तक इतिहासाविषयी असल्यानं असेल कदाचित, पण पुस्तकाचं प्रास्ताविक वाचत असताना माझ्या मनात आलं की कोणत्याही पुस्तकाच्या विषयाचा इतिहास जितका आणि जसा महत्वाचा असतो तसा त्या पुस्तकाच्या लेखकाचा किंवा लेखिकेचा वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यातला अनुभवांचा इतिहासही महत्वाचा असतो का? आणि अशा इतिहासाचा त्याच्या किंवा तिच्या कळत न कळत त्याच्या पुस्तकाच्या विषयाची मांडणी करत असताना परिणाम होतो का? माझा समज असा आहे की तो होत असावा. माझ्या माहितीनुसार या पुस्तकाच्या लेखिका माननीय सुनंदा भोसेकर यांनी आपल्या देशाच्या बँकिंग क्षेत्राची नियंत्रित संस्था रिझर्व्ह बँक याच्यामध्ये त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचा बराच मोठा भाग व्यतीत केलाय, आणि तोही एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून. त्याच्या परिणामाने कोणत्याही लेखनाचा उपोद्घात करताना हा विषय किंवा प्रतिपाद्य विषय किंवा प्रतिपादनाचा सूर काय आहे हे सांगत असतानाच काय नाहीही हे सांगण्याची एक व्यावसायिक शिस्त लागते. व्यावसायिक आयुष्यात त्याला डिस्क्लेमर क्लॉज म्हणतात. आणि मग या भूमिकेतच असेल कदाचित, पण या पुस्तकाच्या मनोगतामध्ये एकापेक्षा जास्त वेळेला हे पुस्तक म्हणजे इतिहास नसून ते इतिहासाचं साधन आहे असा उल्लेख सुनंदा भोसेकर करतात. आणि तसं म्हटलं तर हे वाक्य की हे पुस्तक म्हणजे इतिहास नसून इतिहासाचं साधन आहे, हा या पुस्तकाचा डिस्क्लेमर क्लॉज असावा. माझ्या व्यावसायिक आयुष्यातल्या 40 वर्षांपैकी अनेक वर्ष मीही मुंबई शेअर बाजार, सेबी, NSDL याच्यामध्ये काम केलंय. त्यामुळे असे डिस्क्लेमर क्लॉज आणि त्याचा प्रभाव माझ्या बाबतीतही जाणवतो मला स्वतःलाच, आणि म्हणून हा मुद्दा सुचला असावा. पुस्तकाचं प्रास्ताविक झाल्यावर पण मूळ पुस्तकाचा मुख्य मजकूर सुरू व्हायच्या आधी 2 समोरासमोरच्या पानांवरती एक अत्यंत सुंदर रेखाटलेलं असं छायाचित्र आहे, आणि त्या चित्राच्या खाली गद्य आणि पद्य याच्या सीमारेषेवरती घुटमळेल असं लेखन आहे. या शैलीतला हा जो मजकूर आहे तो अतिशय अप्रतिम आणि बोलका असा मजकूर आहे. नेहमीच असं म्हटलं जातं की इतिहास हा जेते लिहितात आणि पराभूत हे इतिहास जमा होतात. ते इतिहास जमा असायसाठी होतात की साहजिकच त्या त्या वेळची वस्ती ही नदीकाठानं असायची, आणि मग इतिहास असा मानतो की पराभूतांच्या वेदना, पराभूतांच्या भावना, पराभूतांची मनोभूमिका ही त्या बाजूच्या वाहत्या नदीच्या पाण्यातनं वाहून जाते, अशाही अर्थी ते इतिहास जमा होतात. म्हणजे जेत्यानं लिहिलेल्या इतिहासाचं त्रयस्थानं केलेलं वर्णन अशा पद्धतीनं पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान आपल्या समोर येतो, आणि याचं पुरेसं प्रतिबिंब या गद्य पद्य सीमारेषेवरच्या मजकुराला वाटतं. ते एकापेक्षा जास्त वेळेला वाचताना असं मनात आलं की हाच मजकूर ब्लर्ब म्हणून वापरला असता तर ते जास्त समयोचित झालं असतं. या पुस्तकातलं पहिलंच प्रकरण मेगास्थेनेस बाबत आहे. तो हिंदुस्थानात का आला, कसा आला, त्याने इथं काय बघितलं, कसं बघितलं, त्यांनी ते का आणि कसं लिहून ठेवलं, हे सारं या पुस्तकातनं मुळातनं वाचण्याजोग आहे. हे वाचत असताना युद्धशास्त्रातला एक मूलभूत नियम मला सतत आठवत होता. युद्धशास्त्र असं सांगतं की ज्याला इतिहास निर्माण करायचा असतो त्याला दुसऱ्याचा इतिहास आणि भूगोल सर्वांगीण दृष्ट्या जाणून घ्यावाच लागतं, आणि तरच त्याला तिथे स्वतःचं नागरिक शास्त्र निर्माण करता येतं. वाक्य पुन्हा म्हणतं, युद्धशास्त्र असं सांगतं की ज्याला इतिहास निर्माण करायचा असतो त्याला दुसऱ्याचा इतिहास आणि भूगोल सर्वांगीण दृष्ट्या जाणून घ्यावाच लागतो, आणि तरच त्याला तिथं स्वतःचं नागरिक शास्त्र निर्माण करता येतं. हा अनुभव या पुस्तकातली अनेक प्रकरणं देतात. असा अनुभव घेताना आर्य चाणक्य अर्थशास्त्रात जे सांगतात त्याचा प्रत्यय येतो. आर्य चाणक्य म्हणतात, इतिहास हा केवळ विवेचनाचा विषय नसतो तर तो विश्लेषणाचा विषय असतो. या प्रकरणात तत्कालीन राज्य व्यवस्था, समाज व्यवस्था, प्राणी जीवन याविषयी अतिशय अभ्यासू आणि मनोरंजक अशी माहिती मिळते. या पुस्तकात गांधार देशातील हत्ती आणि सोनं यांचं वर्णन वाचताना या देशाची आजची स्थिती जशी आठवते, तसंच जुने इतिहासकार प्रवचनकार बाळशास्त्री हरदास यांच्या प्रवचनांचंही निश्चित स्मरण होतं. या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणात असं होतं, हेच या पुस्तकाचं खरं सामर्थ्य आहे. आणि त्यामुळे मला फार वाटतं की पेरिप्लस
आणि पेरिस्कोप या दोन्ही शब्दांचं कूळ बहुतेक एकच असावं असं वाटणारं, वाटू देणारं पुस्तक म्हणजे पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान. या पुस्तकातला मजकूर हा इतिहास नसून इतिहासाचं साधन आहे. ही लेखिकेची भूमिका साध्य करेल असे हे दोन्ही खंड आहेत. ते इतिहासाचं एक साधन आहे, एकमेव नाही. या पुस्तकातला मजकूर विचारात घ्यावा असं ज्या ज्या वाचकाला वाटेल त्यानं आपापल्या मकदुराप्रमाणे त्याचा पुढचा अभ्यास करावा असा लेखिकेचा किंवा प्रकाशकांचा हेतू असेलही नसेलही, पण हा हेतू साध्य करण्यात हे पुस्तक नक्कीच यशस्वी होतं. हे पुस्तक वाचताना मला सुप्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे यांच्या एका कवितेची आठवण झाली. अरुणाताई त्या कवितेमध्ये असं म्हणतात की नदीच्या काठाकाठानं चालण्यात पावलं ओलीही होतात आणि म्हटलं तर ती कोरडीही राहतात. त्या अधमुऱ्या ओल्या पावलांना नदीकाठची वाळू माती चिकटतेही आणि म्हटलं तर ती झटकूनही टाकता येते आणि त्यामुळे असं काही चिकटलंच नव्हतं अशी सोयीस्कर भूमिकाही घेता येते. माननीय सुनंदा भोसेकर यांनी या पुस्तकाच्या 2 खंडात वेळोवेळी येऊन गेलेल्या विदेशी प्रवाशांची गाथा सांगितली आहे. त्यांच्या भेटीच्या वेळी त्या विदेशी पर्यटकांना आपल्या देशातल्या तत्कालीन परिस्थितीचं जे कंगोरे वाटले ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पुस्तकात लिहिले आणि त्यांचं हे लेखन अगदी अरुणाताई ढेरे यांनी त्यांच्या कवितेत लिहिलेल्या नदीकाठच्या ओल्या पावलांसारखं आहे. अगदी आजच्या संदर्भात सांगायचं झालं तर अलीकडच्या काळात आपल्यापैकी अनेक जण कुंभमेळ्याला जात आहेत, जाऊन आली आहेत. गेले वर्षभर आपल्यापैकी अनेक जण अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घेत आहेत. ही सर्व मंडळी त्यांना आलेले अनुभव आजच्या विविध समाज माध्यमात लिहित आहेत. आता हे विदेशी पर्यटक आपल्या देशात आले तेव्हा समाज माध्यम किंवा सोशल मीडियाला होता म्हणून त्यांनी लिहिलेली ती पुस्तकं आहेत आणि मग त्यावेळेला ही पुस्तकं जी लिहिली गेली त्या पुस्तकांच्या आधारावरती हे 2 खंड पेरिप्लस ऑफ हिंदुस्तानचे सुनंदाताई भोसेकर आपल्या समोर ठेवतात. हे काम अत्यंत महत्वाचं आहे. हे 2 खंड वाचून खालती ठेवत असताना मनामध्ये आलं की आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात सुनंदाताई भोसेकरांनी दिलेलं हे अप्लाइड इंटेलिजन्स आहे. या पुस्तकाचे हे 2 खंड वाचत असताना सतत लक्षात येतं की हे 2 खंड आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना सामोरं येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या नोंदी हा विषय जसा महत्वाचा आहे असा प्रयत्न आपल्याकडे पूर्वी वरसेकर गोडसे भटजी त्यांनी 1857चं युद्ध एका वेगळ्या भूमिकेतनं जवळनं पाहिलं आणि माझा प्रवास असं पुस्तक लिहिलं. आपल्या देशातही त्या वेळच्या आपल्या देशाच्या नोंदी त्रयस्थपणा करणारा अशी विविध भाषातली विविध काळात विविध व्यक्तीनं लिहिलेली पुस्तकं आहेत. या पुस्तकांवर आधारित एक वेगळ्या पद्धतीचं पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान लिहिता येईल का? इतिहास किंवा ऐतिहासिक विषयांवर पुस्तक वाचताना वाचकाच्या मनात त्याचे प्रश्न उभे राहत असणं हे त्या पुस्तकाचं यश आहे असं म्हटलं जातं. हे दोन्ही खंड वाचून पूर्ण करत असताना माझ्या मनात उभे राहणारे प्रश्न, पेरिप्लस म्हणजे नेमकं काय याचा काहीसा उल्लेख या पुस्तकामध्ये आहे. अगदी पुस्तकाच्या पहिल्या खंडातल्या 2ऱ्याच प्रकरणात आहे, पण त्याला असलेले वेगवेगळे शब्द आहेत, अर्थ आहेत, त्याचे उल्लेख मी या व्हिडिओच्या सुरुवातीला केला. त्याचा पुस्तकी अर्थ हस्तलिखित नोंदी आणि कच्चा नकाशा असाही आहे, पण भाषेतल्या शब्दांना अर्थ इतिहासासारखाच लावू तसा असतो. कारण पेरिप्लस या शब्दाचा बोली अर्थ आहे खुसखुशीत मांडणी केलेला निरोप आणि त्याचा पुस्तकी अर्थ आहे हस्तलिखित नोंदी किंवा नकाशा. आता बोली भाषेतल्याही नोंदी आणि नकाशे वेगळे असतात की, आणि त्यामुळं पेरिप्लस या शब्दाचा या पुस्तकाच्या संदर्भातला अर्थ त्रयस्थ माणसानं केलेल्या तटस्थ प्रवासी नोंदीला धोरणात्मक फोडणी देणारा मजकूर असा घेता येईल का हे तुमच्यावर सुचतो. हे पुस्तक वाचत असताना मनात आलेला 2रा प्रश्न असा की मराठी पुस्तकाला इंग्लिश नाव का? एकंदरीतच इतिहास या विषयाचा परिप्रेक्षाचा तोल सांभाळत येणारं कोणतंही पुस्तक वाचताना मला कविवर्य विंदा करंदीकर यांच्या या ओळी आठवतात. इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा, करा पदस्थल त्याचे आणि त्यावर चढून भविष्य वाचा. हे पुस्तक वाचत असताना सहज मनात आलं की सध्या छावा हा हिंदी सिनेमा जोरात आहे आणि त्याच वेळेला मराठीमध्ये नाटक उर्मिलायन हेही मराठी रंगभूमीवर चांगल्या अर्थानं गाजतंय. या 3 गोष्टी लक्षात घेता आत्ताच्या काळाला धरून या पुस्तकाच्या लेखिका माननीय सुनंदा भोसेकर आणि हे पुस्तक सुनंदा भोसेकर यांनी ज्यांना समर्पित केलंय त्या सुप्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री राणी दुर्वे यांच्या पुढच्या पॉडकास्टचा विषय ऐतिहासिक व्यक्तींचे साहित्यिक चित्रण असं असेल का?
असं जरी असलं तरी एक लक्षात घ्यावं लागतं, या पुस्तकाचा उपशीर्षक आहे हिंदुस्थानची प्रदक्षिणा. भारतीय इतिहास हा विषय हिंदुस्थानी नागरिकांसाठी केवळ प्रदक्षिणेचा नसून परिक्रमेचा आहे. आणि प्रदक्षिणा आणि परिक्रमा हे दोन्ही शब्द फार वेगळे आहेत. प्रदक्षिणा घातली जाते, परिक्रमा उठवली जाते. प्रदक्षिणा हा सरावाचा, भाविकतेचा, त्यावेळेच्या तिथल्या माहोलचा विषय असतो. परिक्रमा मात्र जाणीवपूर्वक करावी लागते. या पुस्तकाचा विषय तत्कालीन किंवा वर्तमानकालीन विदेशी पर्यटकांसाठी तात्पुरता असला तरी मराठी वाचकांसाठी तो भावनिक आहे. त्यामुळे हे पुस्तक आणि या पुस्तकाचा विषय हा प्रदक्षिणा आणि परिक्रमा यांच्या आधेमध्ये असणार आहे. इतिहासाचा विषय बोलताना जॉर्ज बेर्नार्ड शॉचं एक प्रसिद्ध वाक्य आपल्याला सगळ्यांनाच आठवत असेल की हिस्ट्री डज नॉट ओनली रिपीट्स बट हिस्ट्री राइम्स. मला फार वाटतं की हे त्या वाक्याचा फक्त पूर्वार्ध आहे आणि जॉर्ज बेर्नार्ड शॉने न लिहिलेला त्याचा उत्तरार्ध असा असेल, हिस्ट्री नेव्हर सेज गुड बाय, इट ओनली सेज लेट अस मीट ॲज अँड व्हेन टाइम परमिट्स. कारण एक जुनी म्हण आहे की योद्धे आणि व्यापारी इतिहास निर्माण करतात, योद्धे आणि व्यापारी इतिहास निर्माण करतात, लेखक आणि कलाकार ते जतन करतात आणि राजकारणी आणि समाजकारणी तो बिघडवतात. या सगळ्याची प्रचिती म्हणजे सुनंदा भोसेकर यांचं ग्रंथालीनं 25 फेब्रुवारी 2025 रोजी प्रकाशित केलेलं 2 खंडात्मक पुस्तक पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान. मनपूर्वक धन्यवाद. पुस्तकार्थ.